श्लोक 3. अश्रद्धधाना पुरुषा धर्मस्यास्य परंतप अप्राप्यमान निवर्तन्ते मृत्यू संसारवर्त्मनि. अर्थ, जे या राजविद्येवर विश्वास ठेवणार नाहीत, जे याचे आचरण करणार नाहीत, ते परमेश्वराला प्राप्त करू शकणार नाहीत. ते अश्रद्ध लोक मृत्यू व संसारातील विविध दुःख मार्गात घोटाळत राहतात. येथे परंतप हे विशेषण अर्जुनासाठी वापरले आहे. परंतप म्हणजेच शत्रूला पीडा देणारा किंवा ताप देणारा असा हा अर्जुन. विवरण. या अध्यायाच्या प्रारंभीच भगवंतांनी सांगितले आहे की ही राजविद्या आहे ती अपूर्व, उत्तमातील उत्तम, कल्याणकारी अशी आणि प्रत्यक्ष अनुभवाची गोष्ट आहे. कोणालाही तिचा अनुभव येणे सहजच शक्य आहे. मात्र अश्रद्ध लोकांना तसा अनुभव येऊ शकत नाही. ही विद्या रणांगणावर अर्जुनाला सांगण्यात येत आहे. यामध्ये भगवंतांनी अर्जुनाला अनसूय असे संबोधलेले आहे. जो अनसूय आहे तोच ही विद्या जाणून किंवा प्राप्त करून घेण्याच्या पात्रतेचा म्हणजेच योग्यतेचा आहे. भगवंत तिला प्रत्यक्षावगम असे म्हणत आहेत, कारण ती शब्दात न सांगता येणारी पण अनुभवाच्या कसावर उतरलेली अशीच गोष्ट आहे. मृत्यूलोकीच्या जीवनातील गोडी प्रत्यक्ष अनुभवास आणून देणारी अशी ही राजविद्या सर्वांना आचरण्यास अत्यंत सुलभ आणि सुख प्राप्त करून देणारीच आहे. हे सर्व जरी खरे असले तरी या तत्वचिंतनावर श्रद्धा नसलेले पुरुष मात्र भगवंताप्रत जाऊ शकत नाहीत. ते या संसार चक्रात सातत्याने भ्रमत राहतात. श्रद्धा म्हणजे एखाद्या गोष्टीवर ठाम किंवा दृढ विश्वास असणे. श्रद्धा माणसाला कर्म प्रेरणा देते. बुद्धी प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करते, कार्यकारण भाव शोधते. तिला कळते पण तिला वळतेच असे मात्र नसते. एखादी गोष्ट वाईट आहे ती करू नये हे बुद्धीला कळते, पण ते तसे आचरण घडतेच असे मात्र होत नाही. श्रद्धा असेल तर ती गोष्ट मात्र निश्चितपणे केली जाते, कारण निश्चय ही गोष्ट बुद्धीच्या पुढची पायरी आहे. श्रद्धेचे चिकित्सेसी वावडे नाही, परंतु ती निश्चयावर उभी असते. म्हणजेच एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा घटनेबद्दल स्थिर आकर्षण भाव निर्माण होण्यासाठी जिज्ञासा, शंका, चिकित्सा आणि अनुभव या 4 पायऱ्या आहेत. नरेंद्र म्हणजे विवेकानंद यांनी रामकृष्ण परमहंस यांची गुरु म्हणून स्वीकार करण्यापूर्वी या 4ही गोष्टी उपयोगात आणल्या होत्या. तसा अनुभव आल्यानंतरच त्यांनी अत्यंत श्रद्धेने रामकृष्णांना शरण जाऊन त्यांचे शिष्यत्व पत्करले होते. मात्र या राजविद्येबद्दल असे सर्व करण्याची काहीच गरज नाही. ही गोष्ट पवित्र, उत्तम आणि सर्वश्रेष्ठच आहे असा अनुभव सार्वकालिक असून आत्तापर्यंत अनेकांना प्रत्यक्षात आलेला सुद्धा आहे. म्हणून या गोष्टीवर अगदी डोळे झाकून विश्वास ठेवावा आणि तिचे आचरण करावे असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. विचार न करणाऱ्या श्रद्धाहीन लोकांना मात्र कोणत्याच प्रकारचे सुख मिळत नाही. ते कालचक्रात व संसाराच्या प्रवाहात वाहत असतात. ते फक्त चिकित्सेत आणि वादविवादात वेळ वाया घालवतात. अशा विचार न करणाऱ्या, शास्त्राभ्यास न केलेल्या व केवळ बौद्धिक तर्कट रचणाऱ्या लोकांना अश्रद्ध असे म्हणतात. परंतु भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत की तू मात्र असा विचार करण्यात थोडासा सुद्धा वेळ वाया घालवू नकोस. केवळ माझ्यावर म्हणजे भगवंतावर विश्वास ठेव आणि हे सर्व मी अनुभवलेले आहेच. अनेकांनी सुद्धा याचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे याच्यावर विश्वास ठेवून श्रद्धेने याचे आचरण करायला तू सुरुवात कर आणि स्वतःचे हित प्राप्त करून घे. इतर अनेक सामान्य लोक मी आणि माझे अशा स्वार्थाचे विचारात गुरफटून जातात.
त्यामुळे ते या जन्ममरणाचे सुखदुःखाचे चक्रात फिरत राहतात. पण अर्जुनाने मात्र असे करू नये असे भगवंत त्याला सांगत आहेत. इथे आपण थांबूया.